गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची आज केले मग सांगितले. काल एक वाढदिवसाच्या निमित्ताने 18 तारखेला एक टाकला होता व्हिडिओ. अनेक लोकांनी प्रेमाने मला शुभेच्छा दिल्या. सर्वांचं मनापासून आभार, अभिनंदन. असंच प्रेम राहू द्या आणि अशीच तुमची सेवा अखंड करीत राहीन. काय अडचण नाही. कुणी कधीही फोन करावा, कधी यावं, बघावं, अडचण सांगावी, त्याचं निराकरण केलं जाईल. दूध व्यवसायामध्ये मास्टरी आहे आपली. अनेक अडचणी असू द्या, त्याला सोल्युशन आहे माझ्याकडं. कमीत कमी खर्चामध्ये आपलं गोपालन कसं जगवता येईल याचे अनेक फॉर्म्युले म्हणा, अनेक टिप्स म्हणा माझ्याकडे आहेत. त्या सगळ्याला मी मोफत सांगणार, माझे अनुभव शेअर करणार. आणि पुन्हा एकदा आपण माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात, प्रेम दाखवलं. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व हार्दिक अभिनंदन. आता मी उभा आहे, तो प्लॉट आहे सुपर नेपियरचा. एक सुपर नेपियर तुम्हाला परवा लावताना दाखवलं होतं. हे स्प्रिंकलरवर भिजवतो मी. हे बघा, हे स्प्रिंकलर आहेत, याच्यावर भिजवतो. दर 10व्या दिवशी याला मी पाणी देतो 8 तास स्प्रिंकलरने. मजूर परवडत नाही, मिळत नाहीत. आणि लावले सुपर नेपियर. 1 महिना झाला, चांगलं आलं, काय अडचण नाही. सुपर नेपियर जो आहे ते वैरणीचा चांगला स्त्रोत आहे. पुरवण परडेल अशी वैर नाही, पण जरा न्यूट्रिया जोडीला आपण न्यूट्रिशन कमी आहे, प्रोटीन कमी आहे, पाणी जास्त असते, ड्राय मॅटर कमी असते, त्याच्या जोडीला आपण चांगला फॉस्फरस, चांगलं कॅल्शियम असणारं दशरथ गवत लावायचं. 75% आपला नेपियर, 25% दशरथ. एक टाईम याच्यामध्ये दररोजच्या 20 किलो वैरणीमध्ये आपण 10 किलो नेपियर, 5 किलो दशरथ आणि 5 किलो मुरघास. तो मुरघास असावा मेगासीड्सच्या कडवळाचा. आणि अशी संयुक्त वैरण आपण दिली चांगली. म्हणून हे तुम्हाला हा नेपियरचा प्लॉट दाखवत आहे. हे लागवड केली, कांडी आहे, कांड्या लावल्या. एक 3.5 फुटावर कांडी लावलेली आहे. एक तणनाशक मारले 2,4-D अल्ट्राजिन. आणि 10व्या दिवशी पाणी देते. एक पोतं आपलं 15-15 टाकले. आणि आता एक पोतं युरियाचं झालं आहे. जरूर प्रमाणात खत टाकावं. खादाड पीक आहे, खत द्यावंच लागते. याला फवारणी लागत नाही, खर्च कमी आहे. एकदा लावले की 5-7 वर्षी बिनगुरी झालं. तोडत राहायचं, खात राहायचं, खत देत राहायचं. कधीतरी वर्षातून एकदा कंपोस्ट द्यावं भरपूर, म्हणजे जमीन आपली चांगली राहील. आणि आपल्याला वैरणीचं चांगलं स्तोत्र आहे, तूट पडत नाही. कडवळं वगैरे तूट पडते, एखादा प्लॉट फेल केला की तूट पडते. तर याच्यामध्ये तूट पडत नाही, सतत वैरण राहते. आणि याला याच्या जोडीला दशरथ असेल तर एकदम चांगलंच आहे. आणि आज हा प्लॉट मी तुम्हाला दाखवत आहे. हे पाणी जोडा लागलेत. रात्रपाळीची लाईट आहे, दिवसा जोडायचं, ऑटो टाकून द्यायचं, रात्रभर 8 तास चालते, बघायला काम नाही. तर अशा पद्धतीनं आपण दशरथ गवत पण करावं, नेपियर पण करावं आणि आपली वैरणीची, हिरव्या वैरणीची सुविधा उपलब्ध करावी असं दाखवत आहे. आणि पुन्हा एकदा आपण वाढदिवसाची मी प्रेमाने मला शुभेच्छा दिल्या त्याचे एकदा पुन्हा आभार मानतो. आणि हा व्हिडिओ इथे संपवतो. सबस्क्राईब करा, आय लॉकन बेल दाबा, कमेंट करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.